माझं नाव सतीश कदम आहे। मी ॲक्च्युली आता नाला सुपर विरारला चाललेलो, तर माझ्यामध्ये एक रिक्षावाला आला। रिक्षावाला आल्यामुळे मी तिथे ब्रेक लावला इमर्जन्सी। त्याच्या बाजूनेच बस चाललेली VVMCची आणि मी पूर्ण गाडी एकदम कट केलेली आहे की म्हणजे हे नाही झालं पाहिजे। पण हा ड्रायव्हर कंटिन्यू एकदम फास्ट गेला, गाडी एकदम शेवटपर्यंत राहिलेलं रातचं जे टोक आहे ते माझ्या ह्याला घासलं, अक्षरशः पायाला घासून। तिकडे बघाल तुम्ही, पायाला घासून इथे खड्डा पडलेला आहे म्हणजे ह्याला माझ्या स्कूटीला, एवढा फास्ट गेला तो। तर मला 2-3 माणसं बोलले की ह्याला विचार जा म्हणून। ऍक्च्युली मला पण जायचं आहे घरी, पण तरी पण मी त्याला जस्ट विचारण्यासाठी गेला असता मला तो वरतून अरेरावी करत होता आणि माझी चेन पण तोडली बघा इथे साहेब, चेन तोडली माझी गाडीमध्ये गेलो असताना। हे बघा, चेनचे 2 तुकडे त्याने केले। मी पण त्याला विचारलं की भाई एवढ्या जोरात फक्त तुला जायचं कुठे आहे, म्हणजे एवढ्या स्पीडने तुला गाडी घेऊन एखादं जर माणूस असेल ते गाडीतल्या आतमध्ये माणसं बोलवते की एवढ्या जोरात त्याने ब्रेक लावला भाईने, सगळे 2-3 कस्टमर ते जे पॅसेंजर ते पडले। एवढ्या जोरात जायचं कुठे असतं। जर मी मागे एक 2-3 महिन्यापूर्वीचा पण इन्सिडेंट सांगतो। असं चाललं असताना एक मॅडम होती, मला वाटतं त्या 4 ते 5 महिन्याचा प्रेग्नन्सी असेल, एवढ्या जोरात कळायत होते तिला। ती बिचारी सांगते की थोडं गाडी हळू चालवा, पण यांचा भाई एकदम स्पीड रफ्तारने चालतं। तर मला असं वाटतं की ज्या सेवा दिलेल्या आहेत त्या सेवांचा व्यवस्थित असं जे म्हणजे लोकांना उपयोग झाला पाहिजे, पॅसेंजरला उपयोग झाला पाहिजे। हा ठीक आहे, आपल्याला माहिती आहे रस्ते थोडे असतील, पण खड्डे खुड्डे असताना देखील जर ड्रायव्हरने व्यवस्थित गाडी चालवली तर काही अपघात टळू शकतात। माझ्या जीवावरती बेतलं असतं आणि ते आता थोडक्यात वाचवलं। मला जस्ट काही लोकांनी सांगितलं की सजग करा, त्यांना सजग करण्यासाठी गेला असतं। त्याची अरेरावी उर्मट भाषा होती। मी गाडीमध्ये गेल्यावर त्याला विचारणा केली। कंडक्टर देखील त्यांना बोलत होता की भाई चुकी आपली आहे, निघूया। तरी पण तो ड्रायव्हर जागेवरून तिथून स्वतःची चुकी जी आहे मानायला तयार नव्हता। माझ्या अंगावरती आला, माझ्या अंगावरती चेन तुटली माझी बघायला मला ते नख पण लागलेले आहेत। ठीक आहे, नख लागले तर काही मोठी गोष्ट नाही, पण जर रस्त्यावरती तो उडवून जर समोरच्याला परवा पण नाही एखाद्याच्या जीवाची गरज, तर मग ही असती माणुसकी नाही। मला नराधम असे मला वाटतं ड्रायव्हर ठेवलेले आहेत, ते थोडंसं बघायला लागेल।